शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडलं जाणार आहे। खोकला आणि कफ याच्यामुळे त्यांच्या छातीमध्ये थोडं इन्फेक्शन झालेलं होतं। त्यांच्यावर गेल्या 6 दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते। तर शरद पवार यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आलेलं आहे। गेल्या 6 दिवसांपासून शरद पवार यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला होता, त्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालेलं होतं। त्यामुळे त्यांना बारामतीहून पुण्यामधील या रुबी हॉल रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। त्यांना तिथे दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर गेल्या 6 दिवसांपासून उपचार सुरू होते। काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी प्रतिक्रिया देखील दिलेली होती की शरद पवारांची आता प्रकृती उत्तम झालेली आहे, चांगली झालेली आहे, सुधारणा झालेली आहे, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात येतोय। मात्र पुढील काही दिवस शरद पवार यांना विश्रांतीचाही सल्ला देण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गेले काही दिवस बारामतीमध्ये होते, मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना पुण्यामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं। गेल्या 6 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। मात्र पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे। खोकला आणि कफ याच्यामुळे त्यांच्या छातीमध्ये थोडं इन्फेक्शन झालेलं होतं। त्यांच्यावर गेल्या 6 दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते। आज त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे, मात्र डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला आहे। तर शरद पवार यांना उपचारासाठी बारामतीहून पुण्यामध्ये आणलेलं होतं। पुण्यातील रुबी हॉल या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांना खोकला आणि कफमुळे काहीसं इन्फेक्शन झालेलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडलेली होती। गेले 6 दिवस त्यांच्यावर उपचार केले जात होते आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झालेली आहे। मात्र पुढचे काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे। गेले काही दिवस शरद पवार हे बारामतीमध्ये होते। अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब हे बारामतीमध्ये होतं। शरद पवारही बारामतीमध्येच होते, मात्र त्यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यामध्ये आणलं गेले। आता त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। तरी लाईव्ह दृश्य आपण शरद पवारांची पाहतोय। शरद पवार यांना रुग्णालयामधून बाहेर आणलं। गेले अनेक दिवस अनेक कार्यकर्ते देखील खरं तर रुग्णालयाबाहेर थांबलेले होते। शरद पवारांची प्रकृती सुधारावी म्हणून अनेक जण त्यांची प्रतीक्षा करत होतं। आज अखेर त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे, मात्र पुढचे काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे। हे आता घरी जाणार। इज कम्प्लिटली क्युअर्ड फ्रॉम हिज इलनेस। मायनर छातीचं इन्फेक्शन झालं होतं, बट दॅट इज कम्प्लिटली क्युअर्ड। एक 4-5 दिवस त्यांना पुण्यामध्ये राहायला पाहिजे। आफ्टर दॅट ही कॅन ट्रॅव्हल टू बॉम्बे और वेरेवर ही वॉन्ट्स टू ट्रॅव्हल। ही इज डुईंग व्हेरी वेल नाव। शरद पवार यांना जे इन्फेक्शन झालेलं होतं ते इन्फेक्शन आता पूर्णपणे निघून गेलेलं आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती आता सुधारलेली आहे। त्यामुळे त्यांना आता रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। सुप्रिया सुळे देखील आपण या ठिकाणी पाहतोय। शरद पवार आता गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ते आता इथून रवाना होतील। गेले 6 दिवस शरद पवारांवर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते। त्यांना उपचारासाठी तातडीनं बारामतीहून पुण्याला आणलेलं होतं। खोकला आणि कफमुळे त्यांना इन्फेक्शन झालेलं होतं। सुरुवातीलाच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रकृती संदर्भात सोशल मीडियावरून माहिती देखील दिलेली होती आणि या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहे। चंद्रकांत, गेल्या 6 दिवसांपासून शरद पवारांना उपचार सुरू होते, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, प्रकृतीमध्ये सुधारणा। आता शरद पवार बारामतीला जाणार आहेत का, काय माहिती आहे? नाही, शरद पवारांना इथून थेट पुण्यातल्याच मोदी बागेतल्या त्यांच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे। कारण डॉक्टरांनी सांगितलं की फॉलोअपसाठी 2-3 दिवस इथंच ठेवा, कारण शेवटी अजून इन्फेक्शन पूर्ण निघालेलं नाही, चेस्ट मधलं कमी झालेलं आहे, पण आरामाची गरज आहे त्यांना 3-4 दिवस। त्यामुळे ते कुठेही त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ नये असं डॉक्टरांनी सुचवलं। त्यामुळे इथल्या मोदी बागेतल्या घरी आराम करतील शरद पवार आणि इन्फेक्शन होऊ नये म्हणून माध्यमांनाही लांब ठेवलेलं आहे। खोकत होते, आवाज जाणवला स्पष्टपणे साहेबांचा, तब्येत नरम गरम आहे, पण आता त्यांना घरी सोडले तब्बल 5 दिवसानंतर। चेस्ट कंजेशन होतं, क्लिअर आहे। अखेर 5 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर पवारांना रुबी क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाला आणि मोदी बागेतल्या घरी निघाले।
नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ते पुण्यामधील त्यांच्या निवासस्थानीच थांबणार आहेत. डॉक्टरांनी काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्या छातीमध्ये जे इन्फेक्शन झालेलं होतं ते पूर्णपणे बरं झालं नाहीये, काही प्रमाणात कमी झालंय. म्हणून पुढचे काही दिवस शरद पवार यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे. शरद पवार यांना व्हीलचेअरवर बसवून बाहेर आणलं आणि त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलं. आता ते त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी रवाना झालेले आहेत. सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत होत्या. गेल्या 6 दिवसांपासून शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली होती, त्यामुळे त्यांना बारामतीहून तातडीनं पुण्यामध्ये आणलेलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब हे बारामतीमध्ये होतं. शरद पवार देखील बारामतीमध्येच होते. मात्र खोकला आणि कफ यांच्यामुळे त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालं आणि त्यांना तातडीनं उपचारासाठी पुण्यामध्ये आणलं गेलं. गेली 6 दिवस त्यांच्यावर पुण्यातील या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार केले जात होते आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. डॉक्टरांनी देखील त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. तर या संदर्भात बोलणार आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अंकुशजी, शरद पवार यांच्यावर गेल्या 6 दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांचं इन्फेक्शन आता काहीसं कमी झालं, त्यांना डिस्चार्जही मिळाला. नाही, आदरणीय पवार साहेबांना आज रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला ही अतिशय आनंदाची बाब आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या छातीमध्ये कफ साठला असल्यामुळे त्यांना श्वसनाला त्रास होत होता. म्हणून त्यांना रुबी हॉलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट केलं होतं आणि डॉक्टर ग्रँट त्यांच्यावरती उपचार करत होते. त्यांच्या प्रकृतीला तसा कोणताही धोका नव्हता, पण एक प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये 5 दिवस ठेवून घेतले होते आणि जे काही योग्य ते उपचार आहेत त्यांच्यावरती केलेत. आणि आता पवार साहेब अतिशय चांगली प्रकृती त्यांची झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडत पुण्याच्या निवासस्थानी मोदी बागेमध्ये आलेले आहेत. आणखी 1-2 दिवस ते निश्चित आराम करून पुढील त्यांच्या कामकाजाला कार्यक्रमाला सुरुवात करतील असं अपेक्षा आहे. नक्कीच अंकुशजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे, आनंद व्यक्त केला जातोय की शरद पवार यांना डिस्चार्ज